श्री स्वामी समर्थ। इथं तेल तापलेलं आहे, पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि तिकडे छोले शिजवून घेतलेले आहेत। आता छोले जिरे मोहरी घालायचे तेलामध्ये। मग नंतर त्याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे, मग अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे, मग त्याच्यामध्ये गरम मसाला, धने पावडर, सांबर मसाला आणि हे सगळं गरम मसाला, हळद, हिंग हे सगळं टाकून घ्यायचं। मग नंतर त्याच्यामध्ये हे तीळ बारीक करून घेतलेले आहेत ते टाकायचे। मग याच्यात हे खोबरं बारीक केलेलं टाकायचंय। मग नंतर आम्ही इथं कांदा आणि टोमॅटो, खडे मसाले भाजून घेतलेला आहे, त्याचं ग्रेव्ही केलेलं आहे ते टाकत आहे। कांदा टोमॅटो ते सगळं चांगलं परतून घ्यायचंय। मग नंतर ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचंय, मग त्याच्यामध्ये काळं तिखट टाकायचंय। मग हे ग्रेव्ही चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। मग त्याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय। मग ते मऊ उकडलेले छोले ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता छोले ह्याच्यात टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं। कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालत आहे, जरा बस फिरवा असं धरायचं। आता हे आपली छोलेची भाजी रेडी झाली आहे, बघू शकता आपण। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ। आता इथं तेल ठेवलेलं आहे गरम करायला आणि इकडे डाळ शिजवून घेतलेली आहे। आपण आता ह्याच्यामध्ये तेलामध्ये, गरम तेलामध्ये जिरे मोहरी टाकत आहे। जिरे मोहरी तडतडल्यावर आपण त्याच्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। त्यानंतर आपण ह्याच्यात बेडगी मिरची, गरम मसाला, सब्जी मसाला, किचन किंग मसाला आणि लाल तिखट, गूळ हे टाकणार आहे ह्याच्यामध्ये। मग नंतर ह्याच्यात कांदे टाकायचे, त्यानंतर ह्याच्यात टोमॅटो टाकायचा आहे, त्यानंतर आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। हे सगळं मिश्रण आपण परतून घ्यायचं आहे। नंतर आपण ह्याच्यात चिंच भिजवून घेतलेलं आहे, ते चिंच आपण ह्याच्यात टाकायचं आहे। मग त्यानंतर आपण ही मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे, मग हे फोडणीमध्ये टाकायचं। आता आम्ही ह्याच्यामध्ये हळद टाकायचं विसरून गेलंय, ह्याच्यामध्ये हळद टाकायचं आहे। आम्ही घाईमध्ये विसरून गेलो होतो हळद टाकायचं। मग त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आहे, सॉरी ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकायचं आहे। सगळं परतून घ्यायचं, फिरवून। ही झाली आमची डाळ। हे आमचं पीठ मळायचं मशीन आहे, ह्या मशीन मध्ये पीठ मळलं जातं। हे जया मावशी येते, ह्यांनी रोज सकाळी येऊन पीठ मळते। तर हे सुजाता मावशी येतं, ही माझी आई आहे
ही रोज सकाळी 5 ला येते आणि सगळं तयारी करून ठेवते. इकडं तिनं लापसी बनवलंय, हे बघू शकता. इकडं भात बनवून ठेवलेला आहे, इकडं तिनं चपात्या करू लागली आणि इकडं प्रसादाचा लापसी तयार झालेला आहे. श्री स्वामी समर्थ.